नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण कर्णाच्या 5 चुका कोणत्या होत्या ते पाहणार आहोत. महाभारतामध्ये कर्ण सर्वात जास्त शक्तिशाली योद्धा होता. कर्णाला कशा प्रकारे काबूत ठेवायला पाहिजे हे कृष्णासाठी देखील चिंतेचा विषय होता. पण कर्ण दानवीर, नैतिक आणि संयमशील व्यक्ती होता. ह्या 3 गोष्टी त्याच्या विपरीत पडल्या. पण कशा प्रकारे? कर्णाबद्दल सर्वांनाच माहिती आहे की सूर्य कुंतीपुत्र होता. त्याचे पालक आई वडिलांचे नाव अधिरथ आणि राधा होते. त्याचे गुरु परशुराम आणि मित्र दुर्योधन होते. हस्तिनापुरामध्ये कर्णाचे पालन झाले. त्याने अंगदेशच्या राजसिंहासनाचा कार्यभार सांभाळला होता. जरासंधाचा पराजय केल्यानंतर त्याला चंपानगरीचा राजा बनवण्यात आले होते. त्याची पहिली चूक ब्रह्मास्त्र. त्या काळात द्रोणाचार्य, परशुराम आणि वेदव्यास यांना ब्रह्मास्त्र चालवायचे आणि कुणाद्वारे ब्रह्मास्त्राचा प्रयोग केल्यानंतर त्याला अपयशी करून देणे लक्षात होते. त्याने ही विद्या आपल्या काही खास शिष्यांना प्रदान केली होती. त्यातूनही अशा प्रकारे ब्रह्मास्त्राला अपयशी करणे हे फारच कमी शिष्यांना लक्षात होते. द्रोणाचार्यांनी कर्णाला शिकवण्यास नकार दिल्यानंतर त्याने त्याचे गुरु असलेल्या परशुरामाकडून ब्रह्मास्त्र मिळवले. परशुराम केवळ ब्राह्मणाचा शस्त्रविद्या शिकवत असल्याने कर्णाचे असत्य बोलून त्याच्या आश्रमात प्रवेश मिळवला आणि ब्रह्मास्त्राची प्राप्ती करून घेतली. परंतु त्यानंतर परशुराम त्यांच्या मांडीवर डोके ठेवून झोपले असताना एक भुंगा किड्याने त्यांची मांडी पोखरण्यास सुरुवात केली. गुरूंची झोपमोड होऊ नये म्हणून कर्णाने त्या वेदना सहन केल्या. परंतु रक्ताचा ओघळ लागून परशुराम जागे झाले. एक ब्रह्म एवढ्या वेदना सहन करू शकत नाही हे लक्षात येताच त्यांनी कर्णाचे खरे कुळ विचारले. क्रोधित परशुरामाने सत्य कळताच कर्णाला शाप दिला की ऐन प्रसंगी तुला ब्रह्मास्त्राचे स्मरण होणार नाही. पण आता प्रश्न असा आहे की जर त्याने खोटे बोलले नसते आणि खरं सांगितले असते तर परशुरामाने त्याला विद्या शिकवली असती तर तो कोणाकडून शिकला असता? तर तसंही फार मोठी चूक होती. पण आपण त्याला चूकही म्हणू शकत नाही. कर्णाची दुसरी चूक कवच आणि कुंडल. कृष्णाला हे ठाऊक होते की जोपर्यंत कर्णाजवळ त्याचे कवच कुंडल आहे तोपर्यंत त्याला कोणी मारू शकत नाही. अशा अर्जुनाच्या सुरक्षेची काहीही खात्री नाही. इकडे इंद्र चिंतित होता कारण अर्जुन त्याचा पुत्र होता. कृष्ण आणि देवराज इंद्र दोघांना माहीत होते की जोपर्यंत कर्णाजवळ कवच आणि कुंडल आहे तो युद्धात अजय राहील. जेव्हा कृष्णाने देवराज इंद्राला एक उपाय सांगितला, देवराज इंद्र एका गरीब ब्राह्मणाचे रूप घेऊन कर्णाकडे त्याचा कवच कुंडलाचे दान मागितले. तेव्हा कृष्णाने देवराज इंद्राला एक उपाय सांगितला आणि मग देवराज इंद्र एका गरीब ब्राह्मणाचे रूप घेऊन कर्णाकडे त्याचे कवच कुंडलाचे दान मागितले. कवच कुंडलामुळे आपण युद्धात अजिंक्य आहोत हे माहीत असूनही कर्णाने आपली कवच कुंडले कापून इंद्राच्या स्वाधीन केले. त्यांच्या या दारशुणावर प्रसन्न होऊन इंद्राने त्यांचे रक्तबंबाळ रूप पूर्वीसारखे केले आणि युद्धात एकदाच वापरण्यात येणारी शक्ती वैजयंती अस्त्र कर्णाला दिली. कर्ण काही म्हणेल त्याआधीच देवराजाने ते वज्रशक्ती तेथे ठेवून धाव घेतली. कर्णाचा आवाज दिल्यानंतर देखील सुद्धा ते थांबले नाहीत. नंतर कर्णाला त्या वज्रशक्तीला स्वतःकडे ठेवावे लागले. पण जसे दुर्योधनाला हे कळले की कर्णाने आपले कवच कुंडल दान केले आहे तर त्याला चक्कर आली. त्याला असे वाटू लागले की आता हस्तिनापुराचे राज्य त्याच्या हातून जात आहे. पण जेव्हा त्याने ऐकले की त्याबद्दल त्याला वज्रशक्ती मिळाली आहे तेव्हा त्याच्या जीवात जीव आला. आता याला तुम्ही कर्णाची चूक नाही म्हणू शकत नाही, ही तर त्याची मजबुरी होती. पण त्याने इथे चूक ही केली की इंद्राकडून काही मागायला पाहिजे होते. नाही मागायची चूक तर चूकच आहे. काही नाही तर वज्रशक्तीचा वापर 3 वेळा करण्याची इच्छा दाखवली असती. चूक नंबर 3 सर्प आणि कर्ण. आता ही कथा किती सत्य आहे त्याचा शोध घेणे गरजेचे आहे कारण ही लोककथेवर आधारित आहे. असे म्हणले जाते की युद्ध दरम्यान कर्णाच्या तुनीरमध्ये एक फारच विषारी साप येऊन बसला होता. तुनीर अर्थात जेथे तीर ठेवतो ही पाठीवर बांधलेली असते. कर्णाने जेव्हा एक तीर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या हातात तीराच्या जागेवर साप आला. कर्णाने विचारले, तू कोण आहे आणि येथे कसा आला? तेव्हा सर्प म्हणाला, हे दानवीर कर्ण, मी अर्जुनाशी बदला घेण्यासाठी तुझ्या तुनीरमध्ये जाऊन बसलो होतो. कर्णाने विचारले, का? यावर सर्प म्हणाला, राजन, एक वेळा अर्जुनाने खांडव वनात आग लागली होती. त्या आगीत माझी आई जळून मरण पावली. तेव्हापासून त्याच्या मनात अर्जुनासाठी विद्रोह आहे.
मी त्याच्याप्रती शोध घेण्याचा मोफा बघत होतो आणि आज मला ती संधी मिळाली आहे. काही वेळ थांबून सर्प म्हणाला, तू मला तिरेच्या जागेवर चालून घे. मी सरळ अर्जुनाला ढसून घेईल आणि काही क्षणात त्याचा मृत्यू होईल. सर्पाची गोष्ट ऐकून कर्ण सहजतेने म्हणाले की, हे सर्पराज, तुम्ही हे चुकीचे कार्य करत आहात. जेव्हा अर्जुनाने खांडव वनात आग लावली होती तेव्हा त्याचा उद्देश तुझ्या आईला मारायचा नव्हता. अशात मी अर्जुनाला एक दोषी मानू. दुसरे म्हणजे अनैतिकरित्या विजय प्राप्त करणे माझ्या संस्कारामध्ये नाही आहे. म्हणून तू परत जा आणि अर्जुनाला कुठलेही नुकसान पोहोचू नको. सर्प तेथून उडाला आणि कर्णाला आपले प्राण गमवावे लागले. चूक नंबर 4. ब्राह्मणाचा शाप. परशुरामाच्या आश्रमातून शिक्षा ग्रहण केल्यानंतर कर्ण वनात भटकत होता. त्या दरम्यान तो शब्दभेदी विद्या शिकत होता. एक दिवस जेव्हा तो या विद्येचा अभ्यास करत होता तेव्हा एका गायीच्या वासरावर इतर पशु समजून शब्दभेदी बाण चालवतो आणि त्या बाणामुळे तो वासरू मरण पावतो. तेव्हा त्या गाय वासरूच्या स्वामी ब्राह्मणाने कर्णाला शाप दिला की, ज्या प्रकारे तू एका असह्य वासरूला मारले तसेच एक दिवस तूही तेव्हा मरण पावशील. तेव्हा तू स्वतःला असहाय्य अनुभवशील, कारण तेव्हा तुझे लक्ष आपल्या शत्रूपेक्षा एखाद्या दुसऱ्या कामात असेल. कर्ण आणि अर्जुनाची अखेरीस युद्धभूमीवर गाठ पडली. दोघेही तुल्यबळ योद्धे असल्याने त्यांचे युद्ध खूप वेळ झाले. परंतु अखेरीस कर्णास ब्राह्मणाने दिलेल्या शापामुळे त्याच्या रथाचे चाक युद्धभूमीवर झालेल्या चिखलात अडकून बसले आणि त्याचा रथ जागेवर अडकून पडला. चाक काढण्यासाठी धनुष्य खाली ठेवून कर्ण रथातून खाली उतरला. निशस्त्र कर्णावर बाण करण्यास अर्जुनाने नकार दिला. परंतु द्रौपदी वस्त्रहरण आणि अभिमन्यूच्या मृत्यूप्रसंगी कर्णाच्या सहभागाची कृष्णाने आठवण करून दिली आणि कर्णावर हल्ला करण्यासाठी सांगितले. स्वतःच्या रक्षणासाठी कर्णाने ब्रह्मस्त्राचे स्मरण करण्यास सुरुवात केली. परंतु परशुरामाच्या शापामुळे त्याला मंत्राचे स्मरण झाले नाही आणि अर्जुनाचा अजलिंग बाण त्याच्या कंठात घुसला. चूक नंबर 5. कुंतीला दिलेले वचन. भीष्म शरशाई पडले असता भेटायला असलेल्या कर्णाच्या शौर्याची स्तुती करून तिने कर्णाला त्यांचे जन्महस्य सांगितले आणि पांडवांच्या बाजूने लढण्याचा सल्ला दिला. परंतु कर्णाने परत एकदा मित्र कर्तव्याला जगण्याचे ठरविले. तेव्हा कुंती म्हणाली की, तू आपल्या भावांना मारशील का? तेव्हा तिच्या विनंतीला मान देऊन कर्णाने अर्जुन सोडून बाकी पांडवांना युद्धात न मारण्याचे तिला वचन दिले. कर्णाने त्यानंतर युद्धात अर्जुन सोडून सर्व पांडवांना गाठून त्यांचा पराभव केला. परंतु कुंतीला दिलेल्या वचनाला जागून त्याने सर्व पांडवांना जिवंत सोडून दिले. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे ह्या कर्णांच्या 5 चुका होत्या आणि त्यांचा अशा प्रकारे मृत्यू झाला. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.